आम्ही कायम म्हणजे पक्षाशी एकनिष्ठ राहिलो. माझे वडील 25 वर्षांनी एकनिष्ठ राहिले, मी राहिलो. या ठिकाणी शिंदे सेना ज्यावेळेस स्थापन झाली, त्यावेळेस सुद्धा सगळे गेले. पण आम्ही ठाकरेंशी आणि पक्षाशी एकनिष्ठाने राहिलो. पण या ठिकाणी निष्ठेची किंमत नाही आम्हाला त्या ठिकाणी भेटली. कधी आम्ही त्यावेळेस साहेबांना प्रत्येक वेळेस कोणते कार्यक्रम असो, कोणतेही आंदोलन असो, 25 वर्ष आम्ही या सक्रियतेने काम केलं. सगळे गेले, सगळ्या गोष्टी झाल्या. पण पक्षांना निष्ठेची किंमत नाहीये या पक्षात आणि कार्यकर्त्याची किंमत नाहीये. त्यामुळे ज्या ठिकाणी कार्यकर्त्याची किंमत आहे, ते एकनाथभाई शिंदे आहेत. त्यांच्याकडे आम्ही त्या ठिकाणी पक्षप्रवेश करण्याचा निश्चय केला. काय खंत वाटते थोडीशी, की आम्ही सगळ्या गोष्टी कसं असतं, शिवसेना हा परिवार असतो आणि परिवाराला सोबत घेऊन चालणं, सगळ्या गोष्टी करणं. पण इतर पक्षातून आलेल्या लोकांना अनेक जास्त त्यांना या गोष्टीचं हे करणं, त्यांना पक्ष माहीत नाहीये, काय असतं काय. तर त्या पद्धतीने कुठेतरी या दिशा ही चुकत चालली होती त्यांची आणि अशा गोष्टीसोबत थांबू शकत नाही. आपण हिंदुत्ववादी विचाराचे आहे, आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे आहोत. तर ही गोष्ट कायम मनात खटकत राहिली. पण आता अशा परिस्थिती आली, की जर आपण त्या ठिकाणी पक्षात आलो नाही, तर मी माझ्या कार्यकर्त्यांना पण न्याय देऊ शकणार नाही आणि स्वतःला पण न्याय देऊ शकणार नाही. उमेदवारी संदर्भात आम्ही आता एकदा चर्चा करू, की उमेदवारी संदर्भात काय विषय आहे आणि त्यानंतर म्हणजे पक्षश्रेष्ठींशी चर्चा करू. नाही, नाही. उमेदवारीसाठी मी कोणत्या पक्षात आलेलो नाहीये. राठोडांनी उमेदवारी दिलेली आहे कायम 25 वर्ष नगर शहराला. एक हाती सत्ता या नगर शहरात अनिल भैया राठोड यांनी आणलेली आहे आणि पण पक्षाचे विचार एक ठिकाणी कुठेतरी वेगळे होत गेले. त्याचप्रमाणे पक्ष हा कार्यकर्त्यांकडेच लक्षच त्यांचं काहीच हे नाहीये. तर इकडं मी जर ते मला न्याय नाही देऊ शकत, तर मी कार्यकर्त्यांना कोणता न्याय देणार? राजीनामा त्यांना पोच झालेला आहे. त्यांना भेटून जाईल म्हणजे